फ्रेंड्स, वेलकम टू आवर स्मार्ट लर्निंग चॅनल. तर आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सुरू केलेला आहे. यामधील फर्स्ट 2 क्वेश्चन या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. त्यापुढचे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन 3. The sum of ages of Priyanka and Deepika is 34 years. Priyanka is elder to Deepika by 6 years. Then find their today's age. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम्स एज रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 मुली आहेत, प्रियंका अँड दीपिका. तर इथे फर्स्ट कंडिशन त्यांनी दिलेली आहे आणि इथे सेकंड कंडिशन दिलेली आहे. फर्स्ट कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, दी सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. प्रियंका आणि दीपिका यांच्या एजची सम किती आहे, 34 इयर्स आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, प्रियंका हिला एक्स कन्सिडर करावं लागेल, दीपिका हिला वाय कन्सिडर करावं लागेल. ओके, तर या दोघींच्या एजची सम किती आहे 34 इयर्स. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34. ही आपली फर्स्ट कंडिशन झाली. ओके, आता नेक्स्ट पहा, प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. इथे मुलांना अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, एल्डर म्हणजे काय, एल्डर म्हणजे मोठी आणि यंगर म्हणजे लहान. ओके, प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. प्रियंका म्हणजे आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स. सो प्रियंका ही दीपिकापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी मोठी आहे. सो इथे बघा, एल्डर मीन्स आपण प्लस करतो, मोठी आहे सो प्लस, आणि लहान असेल तर मायनस करतो. 6 वर्षांनी मोठी आहे कुणापेक्षा, दीपिकापेक्षा. दीपिकाला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, वाय. सो एक्स इज इक्वल टू वाय प्लस 6. प्रियंका ही दीपिकापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी मोठी आहे. ही जर कंडिशन समजली नसेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ए आणि बी हे दोघं जण आहेत. तर बीचं एज, आत्ताचं एज किती आहे, 5 आहे, आणि ए हा बीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. ए हा बीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. सो आपण काय करणार, याच्यामध्ये 5 ॲड करणार. सो आता हे बीचं एज आणि हा ए बीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. सो किती झाले टोटल, 10. सो एचं टोटल एज किती असेल, 10. ओके, सो तसंच आहे, प्रियंका ही दीपिकापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी मोठी आहे. सो आपण दीपिकाच्या एजमध्ये 6 इयर्स ॲड केले. ओके, आता आपण हे सॉल्व करणार आहोत. सोल्युशन लेट. आता प्रेझेंट एज घेऊयात आपण या दोघींचं. प्रेझेंट एज ऑफ प्रियंका, प्रेझेंट एज ऑफ प्रियंका पी एक्स कन्सिडर करूयात. दी प्रेझेंट एज ऑफ दीपिका बी वाय. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय आहे, दी सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. दोघींच्या एजची सम किती आहे, 34. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34. ही आपली कंडिशन फर्स्ट. कंडिशन काय आहे, प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. प्रियंकासाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. प्रियंका ही दीपिकापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी. सो दीपिकामध्ये आपण 6 इयर्स हे ॲड करणार आहोत. सो ही झाली आपली सेकंड कंडिशन. आता ही सेकंड कंडिशन आपण मॉडिफाय करणार आहोत. सो हा वाय इकडे घेऊयात, मायनस होईल. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. याला इक्वेशन सेकंड देऊयात. ओके, आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड दोन्ही ऑब्झर्व करा. तर इक्वेशन फर्स्ट आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34. इक्वेशन सेकंड आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. आता इथे साईन डिफरंट आहेत, सो आपण काय करणार आहोत, प्लस करणार आहोत. सो एक्स प्लस एक्स 2x
इथे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल. इथे 34 प्लस 6 किती होईल 40. हा 2 इथे मल्टिप्लाय होतो, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 0 ॲज इट इज. सो एक्स इज इक्वल टू 20. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 20 आलेली आहे. पुट एक्स इज इक्वल टू 20 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूयात. इक्वेशन फर्स्ट काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34. सो एक्सची व्हॅल्यू 20 प्लस वाय इज इक्वल टू 34. 20 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो वाय इज इक्वल टू 34 मायनस 20 किती येईल 14. सो वाय इज इक्वल टू 14. सो दॅट दी प्रेझेंट एज ऑफ प्रियंका इज एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 20 इयर्स and the present age of Deepika is 40 years. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन 4 आहे द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. देन फाइंड द नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन द झू. आता झू म्हणजे काय तर झू म्हणजे प्राणी संग्रहालय. ओके, तर क्वेश्चन आपण फर्स्टली अंडरस्टँड करूयात. द टोटल नंबर ऑफ लॉयन अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. एक प्राणी संग्रहालय आहे, त्याच्यामध्ये लॉयन्स आणि पिकॉक आहेत. त्यांची टोटल किती आहेत ते 50 आहेत. सो आपण जर लॉयन्ससाठी एक्स कन्सिडर केलं, पिकॉकसाठी वाय कन्सिडर केलं, तर हे काय होईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50 होईल. सो दोघांचे टोटल नंबर्स किती आहेत 50 आहेत. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50 होईल. ही आपली कंडिशन फर्स्ट होईल. सेकंड कंडिशन आहे द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. 140 हे त्यांचे टोटल लेग्स आहेत, दोघांचे मिळून टोटल लेग्स. ओके, तर आता मला सांगा पहिल्यांदा अगदी बेसिक क्वेश्चन आहे. लॉयन्सला लेग्स किती असतात. हाऊ मेनी लेग्स लॉयन्स हॅव 4 लेग्स अँड हाऊ मेनी लेग्स पिकॉक हॅव 2 लेग्स. ओके, तो इथे पहा लॉयनला 4 लेग्स आहेत. मग काय होईल इथं 4 इंटू एक्स होईल. काय होईल 4x. आणि पिकॉकला 2 लेग्स आहेत. सो 2 इंटू वाय 2y होईल. हे समजलं नसेल तर एक सांगते. 2 पर्सन आहेत ए आणि बी. एका पर्सनकडे 2 लेग्स आहेत. असे किती पर्सन आहेत 2 पर्सन आहेत. सो 2 इंटू 2 केलं आपण किती आलं 4 आलं. तसं लॉयनकडे 4 लेग्स आहेत. लॉयनसाठी आपण एक्स कन्सिडर केला, त्याला 4 लेग्स आहेत. सो किती झाला 4x. पिकॉककडे 2 लेग्स आहेत आणि पिकॉकसाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. सो किती झाला 2y झाला. सो सेकंड कंडिशन काय होईल 4x प्लस 2y इज इक्वल टू 140. सेकंड कंडिशन होईल. ओके, तर आपण आता हे सोल्युशन कंडिशन आपल्याला माहिती झालेलं आहे. तर आपण आता हे सॉल्व करूयात. इथे पहा लेट द नंबर ऑफ लॉयन बी एक्स. लॉयनच्या नंबरसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. अँड लेट द नंबर ऑफ पिकॉक बी वाय. पिकॉकसाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. आपल्याला एक्स आणि वायच्या ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय होईल अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन द टोटल नंबर ऑफ लॉयन अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. ही आपली फर्स्ट कंडिशन झाली. तर सेकंड कंडिशन काय आहे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन according to second condition the total number of their legs is 140. सो इथे आपण घेतलेली आहे 4x plus 2y is equal to 140.
आपण सिम्प्लिफाय करूयात. याला 2ने जर डिवाइड केलं तर काय होईल? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7 जा 14 आणि प्लस 0 ॲज इट इज. ओके. सो काय आलं आपलं इक्वेशन? 2x + y = 70. याला इक्वेशन सेकंड देऊयात. आता इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडकडे ऑब्झर्व करा. तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये सेम साईन आहेत. सो आपण काय करणार इथं? सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शन इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सेकंडमधून आपण इक्वेशन फर्स्ट आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. सो इथे पहा, 2x + y = 70 मायनस x + y = 50. मायनस करायचं आहे. इथे मायनस, इथे मायनस. इक्वेशन सेकंडमधून आपण इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट केलेलं आहे. 2x - x x येईल, प्लस y - y कॅन्सल होतील, प्लस 70 - 50 किती येईल? 20 येईल. 70मधून 50 मायनस केले आणि मोठ्या नंबरचं साईन आलं प्लस. सो एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 20 आलेली आहे आपली एक्सची व्हॅल्यू. आता हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करणार आहोत. पुट x = 20 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे? x + y = 50. एक्सची 20 व्हॅल्यू आलेली आहे. 20 + y = 50. सो y = 50 - 20 = 30. yची व्हॅल्यू किती आलेली आहे? 30 आलेली आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर इथे पहा, आपलं फर्स्ट इक्वेशन काय आहे? x + y = 50. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली? 20. 20 प्लस yची व्हॅल्यू 30 = 50. आलं का? 50 = 50. आपला ॲन्सर बरोबर आलेलं आहे. सो फायनल ॲन्सर काय लिहिणार आपण? दी नंबर ऑफ लायन इज 20 अँड the number of peacock is 30. हे आपलं फायनल ॲन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3 अँड क्वेश्चन 4 सॉल्व करून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजले असतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.